सन 2025-26 पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे आणि त्यानुसार राज्यातील शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणे हे गरजेचं आहे आणि त्याच धर्तीवरती यावर्षी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे प्रशिक्षण मे महिन्यामध्ये होणार असून याचा कालावधी काय असणार आहे, याचं वेळापत्रक काय असेल या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 9/4/2026 रोजी एक पत्रक निर्गमित केलेलं आहे आणि या पत्रकानुसार प्रशिक्षणाचे वेळापत्रक हे निश्चित करण्यात आलेलं आहे. तर हे परिपत्रक काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा. तर काय आहे, प्रति उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, विषय आहे इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत. संदर्भ आहे दिनांक 14/7/2025 चा शासन निर्णय. उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन 2025-26 पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे. शैक्षणिक वर्ष दिनांक 15 जून 2026 पासून सुरू होणार असल्यामुळे त्यापूर्वी नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या वर्गाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीच्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन पुढील प्रमाणे करण्यात आलेलं आहे. प्रशिक्षणाचे माध्यम व प्रशिक्षण स्तर. प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षण मराठी उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल. अन्य माध्यमांना मराठी माध्यमासोबत सामावून घेतले जाईल. उर्दू माध्यमासाठी राज्यस्तर व जिल्हास्तर असे 2 स्तर असतील तर मराठी सोबत अन्य माध्यमासाठी प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर अशा क्रमाने आयोजित करण्यात यावे. प्रशिक्षणाचा कालावधी व वेळापत्रक. प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयाच्या निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी दुसरी साठी 3 दिवसाचा आणि तिसरी व चौथी साठी 4 दिवसांचा प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी प्रशिक्षणाचे जे स्तर आहेत त्यानंतर त्याचं माध्यम आणि नियोजित कालावधी कोणता असणार आहे, तर बघा, राज्यस्तर यामध्ये मराठी व अन्य जे माध्यम आहेत यासाठी 4 ते 7 मे 2026 या कालावधीमध्ये राज्यस्तराचं प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावरील जे प्रशिक्षण आहे ते म्हणजे मराठी व अन्य माध्यमांसाठी 11 ते 14 मे 2026 या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे. तर तालुकास्तर प्रशिक्षण जे आहे ते मराठी व अन्य माध्यमासाठी 18 ते 30 मे 2026 या कालावधीत नियोजित आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तर उर्दू माध्यम जे आहेत याचे जे नियोजन आहे याचा कालावधी हा 4 ते 7 मे 2026 असेल आणि जिल्हास्तर प्रशिक्षण उर्दू माध्यमासाठी 11 ते 30 मे 2026 हा कालावधी असणार आहे. इयत्ता दुसरीसाठी 1 दिवसाचा कालावधी कमी असला तरी वरील पैकी राज्यस्तर प्रशिक्षण सुरू होण्याची दिनांक समान राहील. इयत्ता दुसरीसाठी प्रशिक्षण समाप्ती 1 दिवस अगोदर होईल. तर अशा प्रकारे इयत्ता दुसरी, तिसरी व चौथी या वर्गाचे जे शिक्षक आहेत यांचे प्रशिक्षण हे मे महिन्यामध्ये आयोजित करण्याकरिता नियोजित कालावधी हा अशा प्रकारे दिलेला आहे.